Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण युनिट नंबर 4 बघत आहोत, ॲरे अँड स्ट्रक्चर. तर आपलं आजचे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण ॲरे ऑफ युनिट नंबर जो आपला 4 आहे ॲरे अँड स्ट्रक्चर, त्यामध्ये आपण ॲरे ही कन्सेप्ट क्लिअर केली होती आणि नेक्स्ट स्ट्रक्चरसुद्धा कन्सेप्ट क्लिअर केली होती. त्यानंतर आजच्या आपण लेक्चरमध्ये ॲरे ऑफ स्ट्रक्चर, मी काय म्हणतो ॲरे अँड म्हणत नाही आहे, तर ॲरे ऑफ स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ॲरेसुद्धा कसा यूज करू शकता ती आपण कन्सेप्ट यूज करणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये 2 सब पॉईंट्स बघायचे आहेत. म्हणजे फर्स्ट कोणता आहे, व्हाय यूज अँड ॲरे ऑफ स्ट्रक्चर, आपण ॲरे ऑफ स्ट्रक्चर का यूज करायचा आहे. त्यानंतर सेकंड आहे ॲरे ऑफ स्ट्रक्चर इन अ सीमध्ये ॲरे ऑफ स्ट्रक्चर कसा पद्धतीने यूज करायचा आहे त्याचे एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बाळांनो, आतापर्यंत आपण स्ट्रक्चर म्हणजे काय, स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा मेंबर्स, म्हणजे डिफरंट डेटा टाईपचे वेगवेगळे आपण एकत्र डेटा स्टोअर करू शकतो, त्याला म्हणायचं स्ट्रक्चर. आणि ॲरे म्हणजेच काय, इट इज द कलेक्शन ऑफ दी सेम डेटा टाईप एलिमेंट. ॲरे आणि स्ट्रक्चर ही दोन्ही ऑपोजिट कंडिशन्स आहेत. ॲरेच्या ऑपोजिट कोण आहे, स्ट्रक्चर. तर मात्र स्ट्रक्चरमध्ये ॲरे आपण कसा यूज करायचा किंवा काय यूज करायचा हे आपण बघणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल विच इज यूज टू स्टोअर द डेटा ऑफ 5 स्टुडंट. म्हणजे याच्यामध्ये आपण 5 जणांचा डेटा स्टोअर करणार आहे. आपण एक स्ट्रक्चर क्रिएट करणार आहोत आणि त्या स्ट्रक्चरमध्ये किती स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे, तर 5. मग कसा स्टोअर करतो आपण, इकडे बघा. आता तर आपण इथं प्रोग्राममध्ये एक हेडर फाईल ॲड केले. हेडर फाईलमध्ये एक स्टुडंट डिक्लेअर केलेला आहे का, स्ट्रक्चर. तर त्या स्ट्रक्चरमध्ये 3 डेटा मेंबर्स आहेत, नेम, आय डी आणि मार्क्स. तिन्हीचे वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत. नेमचा आहे कॅरेक्टर, आय डीचा इंटिजर आणि मार्क्स आहे फ्लोट. आणि स्ट्रक्चर एंड केलेला आहे. आणि मेनमध्ये आपण त्या स्टुडंटचा काय केलेला आहे, S1, S2 आणि S3 असे 3 ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, 3 व्हेरिएबल्स क्रिएट केलेले आहेत. आणि ते 3 व्हेरिएबल्स यूज करून आपण स्टुडंटचे डेटा मेंबर्स ॲक्सेस करायचे आहेत. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, प्रिंटेपमध्ये एंटर द नेम, आय डी अँड मार्क्स ऑफ स्टुडंट 1. आपण काय काय एंटर करून घेतली, आय डी, मार्क्स आणि आय डी, नेम अँड मार्क्स. ते तिन्ही पण बघा आपण S1 डॉट नेम, S1 डॉट आय डी आणि S1 डॉट मार्क्स हे 3 व्हेरिएबल्स थ्रू ॲक्सेस करून त्यामध्ये स्टोअर केलेत. त्यानंतर प्रिंटेप द नेम, आय डी अँड मार्क्स ऑफ स्टुडंट 2. सेम 2 सारखीच केलेली आहे आणि 3 सारखीसुद्धा आपण केलेली आहे. तर सेम मग डिस्प्ले प्रिंट करणार आपण 3 स्टुडंटची डेटा एंट्री करणार आहोत. म्हणजे S1 डॉट नेम, S1 डॉट आय डी, S1 डॉट मार्क्स. त्या पद्धतीनंच 3 मेंबरची आपण इथं किती केलं आहे, 3 मेंबर्सची केलेली आहे. तर बाळांनो, ते परत आपण प्रिंट केलेलं आहे, ॲज इट इज डिटेल्स प्रिंट केलेले आहेत. मग आउटपुट काय येणार आहे, एंटर द नेम, आय डी अँड मार्क्स ऑफ दी स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3 एंटर करा. जे नेम्स आणि मार्क्स आहेत आणि आय डी आहे तो एंट्री केल्यानंतर ॲज इट इज तुम्हाला आउटपुटमधून प्रिंट होणार आहे. तर इथं प्रॉब्लेम काय येतो, इन द अबाव प्रोग्राम वी हॅव स्टोअर्ड डेटा ऑफ 3 स्टुडंट इन द स्ट्रक्चर. म्हणजे आपण इथं किती स्टुडंटचा डेटा स्टोअर केला, 3. हाऊएव्हर द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रोग्राम विल बी इन्क्रीज्ड इफ देअर आर 20 स्टुडंट्स. मग तुम्ही इथं बघा, मी आता तुम्हाला सांगितलं 5 स्टुडंटचा करा, पण तुम्ही आता इथं किती केला आहे, 3. मग 3 करताना परत तुम्हाला सेम स्टेटमेंट्स प्रिंट करावे लागलेत, फॉर दी स्टुडंट 1, फॉर दी स्टुडंट 2 आणि स्टुडंट 3. असे जर तुम्हाला 20 स्टुडंट्स किंवा 100 स्टुडंट्स घ्यायचे असतील तर तुम्ही प्रत्येक वेळी प्रिंटेप आणि स्कॅनएप 100 वेळा 20 वेळा प्रिंट करणार आहात का, तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला ॲरे ऑफ स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं आहे. इन दॅट केस वी विल हॅव टू डिक्लेअर 20 डिफरंट स्ट्रक्चर्स व्हेरिएबल्स अँड स्टोअर देम 1 बाय 1. म्हणजे ह्याच्यासाठी परत आपल्याला बघा, ज्या पद्धतीनं आपण इथं 3 व्हेरिएबल्स क्रिएट केलेत आणि ह्या तिन्ही व्हेरिएबल्सचे आपण काय केलेलं आहे, 3 व्हेरिएबल्स थ्रू आपण 3 स्टुडंट्सचे डेटा मेंबर्स ॲक्सेस केलेत आणि स्टोअर केलेले आहेत. मग आपण 20 जर यूज केलं तर 20 व्हेरिएबल क्रिएट करावे लागणार आहेत ना. मग ते 20 व्हेरिएबल्स ॲक्सेस करायचे 1 बाय 1. दिस विल ऑलवेज बी टफ. सो सिन्स वी विल हॅव टू डिक्लेअर अ व्हेरिएबल एव्हरी टाईम ॲज वी ॲड अ स्टुडंट. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवीन स्टुडंट ॲड करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागणार आहे. रिमेंबरिंग द नेम ऑफ ऑल दी व्हेरिएबल्स इज ऑल्सो व्हेरी ट्रिक टास्क. म्हणजे तुम्ही व्हेरिएबलचं नाव इझिली लक्षात ठेवू शकता, पण प्रत्येक वेळी तुम्ही नवीन स्टुडंट ॲड करण्यात नवीन व्हेरिएबल क्रिएट करावं लागणार आहे. हाऊएव्हर सी इनेबल्स यूज टू डिक्लेअर ऑफ ॲरे ऑफ स्ट्रक्चर. त्यासाठीच म्हणजे
हे जी कॉम्प्लेक्सिटी प्रोग्रॅमची आहे, म्हणजे प्रत्येक वेळी व्हेरिएबल ॲड करा किंवा नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करून ॲक्सेस करा, तर याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे किंवा प्रिंटएफ स्कॅनएफ आपण 20 वेळा किंवा 100 वेळा ही जी प्रिंट करणार आहोत, हे टायपिंग कोडिंग करणार आहोत, तर ही प्रोग्रॅमची कॉम्प्लेक्सिटी रिमूव्ह करण्यासाठी ॲरे ऑफ स्ट्रक्चर जनरेट केलेली आहे कन्सेप्ट. तर ॲरे ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच काय, ॲरे ऑफ स्ट्रक्चर जर आपण यूज केलो ना, तर कशा पद्धतीनं प्रोग्राम लिहू शकतो हे सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर ॲरे ऑफ स्ट्रक्चर इन अ सी कॅन बी डिफाइंड एज द कलेक्शन ऑफ मल्टिपल स्ट्रक्चर्स व्हेरिएबल्स वेअर ईच व्हेरिएबल कंटेन्स दी इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट एंटिटीज. म्हणजेच सेम ॲरे म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ दी सेम डेटा टाईप्स इलिमेंट्स, आणि तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची साईज देऊ शकताय. तसंच तुम्ही आता काय करायचं आहे, जेव्हा स्ट्रक्चर क्रिएट करताय आणि त्या स्ट्रक्चरला जेव्हा व्हेरिएबल क्रिएट करताय, तेव्हा त्या व्हेरिएबलच्या तुम्ही ब्रॅकेटमध्ये त्याची साईज अलोकेट करायची आहे. म्हणजे तुम्ही तिथं ॲरे ऑफ स्ट्रक्चर क्रिएट करू शकता. अँड ॲरे ऑफ स्ट्रक्चर इन अ सी कॅन बी डिफाइंड ॲज द कलेक्शन ऑफ मल्टिपल स्ट्रक्चर व्हेरिएबल्स वेअर ईच व्हेरिएबल कंटेन्स द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट एंटिटीज. The array of structure in a C are used to store information about multiple entities of the different data types. The array of structure is also known as a collection of structure. तर बाळांनो, तुम्हाला इथं बघा एक प्रोग्राम घेतला आहे, आपण 5 जणांची स्टुडंट इन्फॉर्मेशन टाईप करणार आहे. तर प्रिव्हियस प्रोग्राममध्ये 5 स्टुडंटची साठी आपण 5 वेळा प्रिंटएफ आणि स्कॅनएफ यूज करणार का नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सिम्पल ॲरे यूज करायचा आहे त्या स्ट्रक्चरमध्ये. तर हेडर फाईल ॲड केलं, हेडर फाईल नंतर मी काय केलं, स्ट्रक्ट स्टुडंट हा डिक्लेअर केलेला आहे स्ट्रक्चर, आणि त्याच्यामध्ये 2 डेटा मेंबर्स त्याचे डिक्लेअर केलेत, इंटिजर रोल नंबर आणि नेम. आणि त्यानंतर मेनमध्ये बघा बाळांनो, आपण एक आय व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, त्याचा डेटा टाईप आहे इंट, आणि स्ट्रक्ट स्टुडंट एक आहे, म्हणजे स्टुडंट याचा व्हेरिएबल. तर आपण जेव्हा रेकॉर्ड एंट्री करणार, कितीसाठी करायचं आहे, 5, मग एंटर दी रेकॉर्ड्स 5 स्टुडंट, आणि तुम्हाला 5साठी करायचं आहे ना, म्हणून फॉर लूप यूज केलेला आहे. फॉर लूप एंटर रोल नंबर, आणि कशा स्टोअर करायचं आहे, ST आणि आय इंटिजर. आपण फॉर लूप यूज करून आयची व्हॅल्यू जोपर्यंत 5पेक्षा कमी आहे तोपर्यंत. मग बघा इथं जेव्हा तुम्ही वाईड मेनमध्ये स्ट्रक्ट स्ट्रक्चर स्टुडंटचा ST हा व्हेरिएबल क्रिएट केला, तेव्हा त्याच्यामध्ये साईज अलोकेट केला बघा 5. त्यामुळं आपण 5 जणांचे स्टुडंट्सचे, म्हणजे 5पेक्षा काय असणार आहेत कमी, म्हणजे स्टार्टिंग कुठून असणार आहे 0 पासून. तर 0 to 5 लेस दॅन आहे ना, सो 0 to 4 असणार आहेत. तेवढे तुम्ही काय करणार आहात, रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहात. म्हणजे टोटल 5 रेकॉर्ड्स इन्सर्ट होणार आहेत, रोल नंबर आणि नेम. आणि मग ते प्रिंटसुद्धा होणार आहेत. फॉर लूपमध्ये बघा एंटर दी रोल नंबर आणि स्टोअर केले स्टे ऑफ आय डॉट रोल नंबर, नेमसुद्धा केलेलं आहे तसंच. मग मात्र प्रिंट करताना सुद्धा स्टुडंट इन्फॉर्मेशन लिस्ट म्हणून तुम्हाला जे मेसेज प्रिंट करायचं आहे ते करू शकता. किती वेळा, 5 वेळा, 5पेक्षा कमी. मग तेव्हा काय काय प्रिंट होणार, रोल नंबर, नेम आणि रोल नंबर नेम कुणाचा, ST ऑफ आय आणि ST ऑफ आय. म्हणजे ST ऑफ आय म्हणजेच काय झाला, ST ऑफ आयची साईज काय आहे आता, इनिशियल 0, म्हणजे मिनिमम किती आहे 5 पर्यंत. रेकॉर्ड सगळे जेवढे एंट्री केले तेवढे काय करायचे आहेत, परत डिस्प्ले करायचे आहेत. म्हणजे इथं बघा रेकॉर्ड ऑफ 5 स्टुडंटचे 1 by 1 डिस्प्ले होणार आहेत, आणि रेकॉर्ड ऑफ 5 स्टुडंटचा पहिला रोल नंबर प्रिंट होईल, त्यांना नेम. जितकं तुम्ही युजरकडून जसे तुम्हाला मॉनिटरवरती क्वेश्चन, म्हणजे प्रिंटवर मॉनिटरवरती मेसेज डिस्प्ले होतील, तसे तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट केला की डिटेल्समध्ये तुम्हाला स्टुडंट इन्फॉर्मेशन लिस्टसुद्धा प्रिंट होणार आहे. म्हणजे बाळांनो, तुम्हाला ॲरे ऑफ स्ट्रक्चर कशासाठी यूज करायचं आहे लक्षात आलं असेल. आपण ॲरे इज द कलेक्शन ऑफ सेम डेटा टाईप इलिमेंट आहे, पण स्ट्रक्चर हा डिफरंट डेटा टाईप इलिमेंट आहे. मग तिथंच आपण जेव्हा स्ट्रक्चर डिक्लेअर करतो तेव्हा प्रत्येक 100 स्टुडंट असतील तर 100 वेळा आपण प्रिंटएफ स्कॅनएफ स्टेटमेंट यूज करणार नाही. तर आपण त्याच्यासाठी स्ट्रक्चर्समध्ये साईज अलोकेट करून, म्हणजे स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलच्या डिक्लेरेशनच्या वेळी त्याची साईज अलोकेट करून आपण मिनिमम, म्हणजे जास्तीत जास्त वेळ आपल्याला किती पाहिजे तितकं आपण ती साईज अलोकेट करून आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन एंट्री करून किंवा मॉनिटरवरती आपण डिस्प्ले करू शकतो. पण ती जी साईज असते, एकदा का तुम्ही आता बघा इथं साईज आपण 5 दिलं आहे, एकदा का साईज त्या प्रोग्राममध्ये 5 दिली की थ्रूआउट ते प्रोग्राममध्ये 5 राहणार. तुम्हाला चेंज करायचे असतील तर तुम्ही 6 करा आणि फाईल सेव्ह करा, आणि त्यानंतर कंपाईल करा, तेव्हाच त्याच्यामध्ये अपडेशन होणार आहेत. तर बाळांनो, हा प्रोग्राम जो आहे तुम्हाला आता दिसत आहे तो तुम्ही स्वतः टर्बो सीवरती रन करायचा आहे. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि ॲरे ऑफ स्ट्रक्चर
कशासाठी जनरेट झालं, कोणते प्रॉब्लेम्स येतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲरे ऑफ स्ट्रक्चर हा पॉईंट डिस्कस केलेला आहे आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे युनिट नंबर 4वरती लास्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर बाळांनो, हे दिलेले जे दोन्ही प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. कोणाला काही शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.